नमस्कार. आरती छंद मराठी ब्लॉगतर्फे व माझ्या परिवारातर्फे सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी गुढीपाडवा. गुड मॉर्निंग. काल गुढीपाडवा असल्या कारणाने मी श्रीखंड बनवले होते. आज तो श्रीखंड खाऊन राहिलेली आहे. बघा, काल खूप कामे झाली त्याच्यामुळे मी खूप दमलेली आहे. तर थंड थंड असं श्रीखंड खायला फार छान वाटते. इकडे माझ्या मुलीने एक कारभार करून ठेवलेला आहे. तेल लावायला सांगितलं जानूला, तर पूर्ण तेलाची बाटली आपल्या डोक्यावर तिने ओतून घेतलेली आहे. आता महिनाभर तेल लावायची काही जरूरत नाही. बघा कशी चंपू बनलेली आहे आणि तिला वाटते की आता मम्मी माझी पिटाई करणार, म्हणून ती घाबरून राहिलेली आहे. पूर्ण चेहऱ्यावर तिच्या तेल आलेलं आहे. बघा कशी दिसत आहे बंदर. गुढीपाडव्यानिमित्ताने मी आपला खास एक फोटोशूट करून घेतलेला आहे. बघा कशी दिसत आहे नक्की सांगा. आणि त्यामध्ये ह्या पापडांची कटकट. आता मी खूप दमलेली आहे. आता याच्यानंतर पापड बिलकुल स्टॉप करणार आहे. पापड वगैरे आता काही बनवणार नाही आहे. आता मी फक्त 2-3 दिवस आराम करणार आहे. हे बघा, हे बनवलेलं आहे. आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये चालू आहे, तर गंमत म्हणून बनवलेलं आहे. मोबाईल पाहत असताना काय करते? इकडे ह्या दोघींची पेंटिंग चालू आहे. म्हणजे मला दाखवून राहिलेली आहे. इकडे आमच्या काव्याताईने हे कुठून माहीत नाही बटरफ्लाय आणलेला आहे. ती म्हणते की याला आपण असं पेट ठेव म्हणून घरी ठेवूया. बघा, पण ते काही एका जागी राहणार आहे का, कोण सांगणार तिला. इकडे तिकडे ते फुलपाखरू उडून राहिलेलं आहे. अशाच माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा आणि असेच मला फॉलो करत जा. धन्यवाद.